शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी वैर घेऊन भाजपाच्या या नेत्याचा झालाय दारुण पराभव। या निवडणुकीमध्ये या नेत्याच्या पॅनलचा उडालाय धुव्वा। नेमकं झालंय काय आणि ती कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर बघूया। उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मीच मोठा असं मानणारे भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा दारुण पराभव झालेला आहे। उद्धव ठाकरेंच्या पॅनल समोर त्यांचा उमेदवार टिकला सुद्धा नाही। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या रिक्त झालेल्या जागेवर काल निवडणूक झाली। त्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडून संजय नाईक व मिलिंद नार्वेकर तसेच इतर पॅनलकडून अजिंक्य नाईक हे उभे होते। 375 मतदारांपैकी 314 मतदारांनी आपलं मत नोंदवलं। त्यामध्ये 200 पेक्षा जास्त मतही आशिष शेलारांचे संजय नाईक यांना पडली व अजिंक्य नाईक हे जिंकले व आशिष शेलारांचा धुव्वा उडाला। त्यामुळे आता येणाऱ्या मुंबईतील असो किंवा महाराष्ट्रातील असो सर्व निवडणुकांमध्ये ठाकरेंचीच पावर दिसणार यात काही शंका नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आशिष शेलार यांचा विधानसभेत सुद्धा असाच पराभव होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।